महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यात पडलेल्या दुष्काळानं शेतकऱ्याचं संकट जे जगणं जे आहे ते संकटाच्या खाईत लोटलेलं पाहायला मिळतंय। बारामती लोकसभेची निवडणूक झाली, बारामतीची चर्चा देशभरात झाली, मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात पडलेल्या दुष्काळाची चर्चा मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचं कारण असं मी आहे पुरंदर तालुक्यातल्या नाझरे धरणामध्ये उभा आहे आणि आपण पाहतोय की नाझरे धरण जे आहे ते 100% आटलेलं आहे, म्हणजे 0% पाणीसाठा जो आहे तो या धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि धरणाच्या चारही बाजूला आपण जर नजर टाकली तर फक्त आपल्याला माती पाहायला मिळते। टिपूसभर सुद्धा पाणी जे आहे चिमणीला प्यायला पाणी या धरणामध्ये उरलेलं नाहीये आणि या धरणावरती अवलंबून असलेला शेतकरी आज संकटाच्या खाईमध्ये लोटलेला पाहायला मिळतोय। या धरणावरती जवळपास बारामती तालुक्यातल्या 27 गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। या धरणाची क्षमता जवळपास 5 TMC इतकी आहे, मात्र हे धरण आता पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे। 2 वर्षांपूर्वी या धरण क्षेत्रामध्ये 2 वर्षापासून सलग पावसाची तीव्रता जी आहे ती कमी आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय की हे धरण जे आहे ते आता पूर्णपणे आटलेलं आहे। या धरणावरती अवलंबून असलेला शेतकरी आज आपल्या शेतीसाठी टँकरनं पाणी मागवतोय, तर पिण्यासाठी टँकरचं पाणी जे आहे ते इथल्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना वापरावं लागतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेले वायदे, दिलेल्या आश्वासनांचं काय झालं हा प्रश्न आता इथले लोकप्रतिनिधींना इथले ग्रामस्थ विचारू लागलेत। मात्र आपण धरणामध्ये नजर टाकली तर गुडघ्या इतका भेगा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रस्त्यासारखी परिस्थिती आपल्याला धरणामध्ये पाहायला मिळते। म्हणजे चारही बाजूंनी नजर टाकली तर आपल्याला फक्त दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांकडून मागणी होते की निदान टँकर नका होईना पिण्याचं पाणी जे आहे ते वेळेवरती मिळावं। इथले ग्रामस्थ सांगतायत 10 दिवसानंतर पिण्याचं पाणी जे आहे ते इथल्या ग्रामस्थांना मिळतंय। त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। विशेषतः हे धरण ज्या पुरंदर तालुक्यामध्ये येतं, या पुरंदर तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभा निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका जी आहे ती घेतलेली होती। विशेषतः माजी मंत्री विजय शिवतारेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, नंतर माघार घेतली। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासनं त्याचं नेमकं काय झालं हा प्रश्न आता खरं तर विजय बापू शिवतारेंना इथले ग्रामस्थ विचारतायत। विशेष म्हणजे काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप हे इथले विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे या दुष्काळाच्या परिस्थितीवरती आमदार काय बोलतायत हा खरं तर प्रश्न जो आहे तो निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र पुरंदर तालुक्यामधलं हे नाझरे धरण जे आहे ते पूर्णतः आटलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे इथले पालकमंत्री, इथले लोकप्रतिनिधी दुष्काळावरती का बोलत नाही हा सवाल ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त केला जातोय। मात्र पुरंदर तालुक्यामधलं नाझरे धरण जे आहे ते 100% आटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथल्या पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट उभं राहिलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।